अशा स्वरांनी भारलेले संस्कार लहान वीणाताईंवर होत होते. स्वरतालाची बीज मनात रुजत होती. दादा दररोज संध्याकाळी 4 ते 8 शिकवण्या घ्यायला विद्यालयात जायचे, तेव्हा वीणाताई सुद्धा त्यांच्याबरोबर जात असत. दादा इतरांना गाणं शिकवायचे, तेव्हा इतर कला शिकावी म्हणून वीणाताईंनी त्या विद्यालयात नृत्याचं शिक्षण घेतलं. 4-5 वर्ष नृत्य शिकल्यावर तब्येतीच्या कुरकुरीमुळे त्यांनी नृत्य सोडलं. पण त्यातून लयीची मजा आणि भावदर्शनाचे धडे त्यांना मिळाले. मंडळी, नृत्य आणि नाट्य या तीनही अंगांचा एकत्रित संगम म्हणजे कथक. एखादी गोष्ट, एखादी रचना फक्त तांत्रिक नृत्यशैलीतून नाही, तर संगीत आणि नाट्य यातील भावना समजून घेऊन अतिशय मोहक रीतीने प्रभावीपणे पोहोचवणारा शास्त्रीय नृत्य प्रकार म्हणजे कथक. कथक आणि पाश्चात्य नृत्य प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय तरुण नृत्य कलाकार देवेश मिरचंदानी यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मी फाउंडेशनच्या वतीने अतुल खांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी देवेश मिरचंदानी यांचा एक स्वागतपूर्वक सत्कार करावा. आज देवेशजींच्या प्रस्तुतीवेळी त्यांना गायन आणि हार्मोनियमची साथ करतायत शुभम खंडाळकर. मी सर्व साथीदारांचाही सत्कार करण्याची विनंती अतुल खांडेकर यांना करतो. तबल्यावरती आहेत कौशिक केळकर. बासरीची साथ करणार आहेत सुनीलजी अवचट. सतार साथ करतायत अनिरुद्ध जोशी. आणि पढंतची साथ करतायत श्रुती पत्की. मी देवेशजी आणि सर्व साथीदार कलाकारांचं मनापासून स्वागत करतो. देवेशजी आज प्रस्तुतीची सुरुवात करतायत देवाचं स्तवन करून. शंकर गिरिजापती महादेव या पारंपरिक बंदिशीने ते सुरुवात करणार आहेत. अखिल विश्वाचे पालन करणारे त्रिनेत्रधारी, अंगाला भस्म आपल्या जटांमध्ये गंगा धारण केलेले, कमरेला व्याघ्र चर्म लपेटलेले भगवान शंकर यांचं वर्णन आपल्याला यामध्ये आढळतं. याची नृत्य संरचना आहे नाशिकच्या प्रख्यात गुरु पंडिता विद्याहरी देशपांडे यांची. पाहूयात शंकर गिरिजापती महादेव.
गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव पार्वती पतीश्वर पतीश्वर पार्वती पतीश्वर पतीश्वर पार्वती पतीश्वर पतीश्वर पार्वती पतीश्वर पतीश्वर कलिरुण्डमाला महामय महेश्वर 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 शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव जटा में गंगा गंगा जटा में गंगा गंगा जटा में गंगा गंगा जटा में गंगा त्रिलोचन त्रिशूलधारी नमो कैलाशपति सतिवर भुवनेश्वर सतिवर भुवनेश्वर सतिवर भुवनेश्वर शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव महादेव शंकर गिरिजापति महादेव पार्वती पतीश्वर पतीश्वर पार्वती पतीश्वर पतीश्वर कलिरुण्डमाला महामय महेश्वर 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 शंकर गिरिजापति महादेव शंकर गिरिजापति महादेव
मंडळी, कथक नृत्य प्रस्तुतीच्या वस्तुक्रमात वंदनेनंतर आपण वळतो ते ताल प्रस्तुतीकडे. कथकमध्ये लय आणि तालाचा आश्रय घेऊन नृत्य पक्ष सादर केला जातो. लालित्यपूर्ण हस्तपद संचलन आणि हस्तमुद्रांद्वारे नृत्य हे परिपूर्ण होतं. आजच्या या सादरीकरणासाठी देवेशजी यांनी ताल पंचम सवारीची निवड केली आहे, जो खरं तर थोडा क्लिष्ट स्वरूपाचा असा समजला जातो, कारण त्याच्या मात्रांचं विभाजन हे सरळ सोपं नसतं. त्यामुळे तो त्रितालसारखा इतका सर्वपरिचित नाही आहे किंवा सहसा सादरीकरणासाठीही निवडला जात नाही. आणि या सादरीकरणाबाबतची आणखीन एक उल्लेखनीय अशी गोष्ट म्हणजे मुंबईला नेहरू सभागृहामध्ये या सर्व रचनांसाठीचं एक वर्कशॉप 2018मध्ये झालं होतं आणि देवेशजींनी या सर्व रचना पंडित बिरजू महाराजजींकडून त्या वर्कशॉपमध्ये शिकल्या होत्या. आणि त्यातली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व रचना बिरजू महाराजींनी शिकवता शिकवताच बांधल्या होत्या. त्या सर्व रचना आत्मसात करून आता देवेशजी आपल्यासमोर सादर करतात. पाहूयात ताल पंचम सवारी. राधे राधे. ये ताल महाराज जी से सीखा है. उन्होंने इसका ठेका 2018 वर्कशॉप में बदला, विच इज़ मोर डांस फ्रेंडली. एंड हम जैसे बेसिक स्टूडेंट्स को देखकर उन्होंने सिंप्लीफाई कर दिया. धा धी ना धा धा धी ना केड़ धा धी ना धी ना धी ना धा धी ना धा धा धी ना केड़ धा धी ना धी ना धी ना धी ना धा धा धी ना ती त धा धी ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा धी ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा धी ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती ना धा धी ना धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती ना धा धी धा धा धी ना टिट धा ती ना धी ना ती ना धा धी धी तत आ धी धी धा धी धी तत आ धी धी तत तत किट धी किट धी 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 ना धी 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 ना धा धी धी तत आ धी धी धा धी धी तत आ धी धी तत तत किट धी 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 ना धी 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 ना धा धी धी तत आ धी धी तत आ धी धी तत आ धी धी तत तत किट धी किट धी 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 ना धी 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 ना धा धी धी धा धी धी तत आ धी धी तत आ धी धी तत किट धी किट
धी 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 ना धी 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 ना ता थे थे ता आ थे थे ता थे थे ता आ थे थे ता ता किट थे किट ता किट थे किट धा ता किट थे किट ता किट थे किट धा ता किट थे किट ता किट थे किट धा ता थे थे ता आ थे थे ता ता थे थे ता आ थे थे ता ता किट थे किट ता धा धा ता किट थे किट ता धा धा ता किट थे किट ता धा धा ता थे थे ता आ थे थे ता ता थे थे ता आ थे थे ता ता किट थे किट धा धा ता किट थे किट धा धा ता किट थे किट धा धा ता थे आ थे थे ता ता थे ता थे थे ता थे थे ता 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 की ता की ता की ता की ता की धा ते धा धा ते धा ते धा ता थे तत थे थे आ थे तत थे 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 त थे त थे 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 ता थे आ थे ता थे थे तत तत ता थे तत थे थे आ थे तत थे 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 त थे त थे 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 ता थे आ थे ता थे थे तत तत ता थे तत थे थे आ थे तत थे 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 त थे त थे 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 ता थे आ थे ता थे थे तत तत ता हम सब जानते हैं द स्पेशलिटी ऑफ महाराज जी। नमस्ते ताई। हम सब जानते हैं स्पेशलिटी ऑफ महाराज जी, गिनती की तिहाइयाँ जो वो इतने देशों में जाके फॉरेनर्स को कथक सिखाने का एक उन्होंने ज़रिया ढूंढा। तिहाईज ऑन नंबर्स एंड दैट इज़ वन ऑफ हिज मोस्ट ब्यूटिफुल गिफ्ट्स टू अस टुडे। उसी की एक प्रस्तुति। धा धी ना धा धा धी ना धी ना ती ना 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धा धीना 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 धत्ताम धत्ताम दग दग थुन तक थो धत्ताम धत्ताम दग दग थुन तक थो ताकिट ताकिट धिकिट धिकिट तक थुन तक थुन तक थुन तक द दिगन थुंग लुंग तक थुंग लुंग तक थुंग लुंग तक थुन तक दिगदा दिग दिग थई। Theta, theta, daga daga thun daga tho. Theta, theta, daga daga thun daga tho. Takita, takita, thikita, thikita, taka thun, taka thun, taka thun, taka dadi gana thunga lunga, taka thunga lunga, taka thunga lunga, taka thun, tak tik da dik dik thai.
ताकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट धाति धा धाति धान धाति धा धाति धान धाति धा धाति धा तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट धाति धा धाति धान धाति धा धाति धान धाति धा धाति धा तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट धाति धा धाति धान धाति धा धाति धान धाति धा धाति धा तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 1 तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट तकिट तक तकिट 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 1 कौशिक दादा कुछ बजाएंगे हमारे लिए प्लीज़, कुछ तिहाई कुछ टुकड़े इन 15 मात्रा। चक्कर का टुकड़ा महाराज जी का बहुत फेमस। कोशिश। धा धी धा 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 धी
ते धा एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच छे सात सात आठ आठ एक दोन तीन चार पाच छे सात आठ एक दो तीन चार पाच छे सात आठ धा ते धा. मी देवेशजींचा एक थोडक्यात परिचय आपल्या सगळ्यांनाच करून देतो. देवेश मिरचंदानी यांनी वयाच्या 13व्या वर्षी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. जॅझ, कंटेम्पररी आणि इतर पाश्चात्य नृत्य प्रकारांमध्ये त्यांनी औपचारिक प्रशिक्षण घेतलंच, पण वयाच्या 22व्या वर्षी त्यांची कथकशी ओळख झाली आणि गेली 17 वर्ष ते पंडिता श्यामा भाटे, गुरु पंडित बिरजू महाराजजी यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आहे. गुरु सरस्वती सेन यांनी त्यांना कथकला अधिक गांभीर्याने घ्यायला सतत प्रोत्साहित केलं. माफ करा, गुरु शाश्वती सेन यांनी त्यांना कथकला अधिक गांभीर्याने घ्यायला सतत प्रोत्साहित केलं. देवेश यांना 10 वर्षांपूर्वी विशेष लोकप्रियता प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांनी रशिया, चीन, तैवान, स्पेन, ग्रीस, दुबई, दक्षिण अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कार्यशाळा घेण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धांचं परीक्षण करण्यासाठी खूप प्रवास केला आहे. देवेश यांचे सोशल मीडियावरती 5 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत आणि भारतीय शास्त्रीय तसंच उपशास्त्रीय नृत्यकलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्याच पुरुषांपैकी ते आघाडीचे नर्तक आहेत. आजचा कार्यक्रम हा त्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय खास ठरणार आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की आजचं त्यांचं हे लाईव्ह म्युझिशियनसोबतचं पहिलंच सादरीकरण आहे. त्यामुळे त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि आपल्या शुभेच्छांसह देवेश मिरचंदानी हे आजचं हे सादरीकरण इथे करतायत. आज त्यांच्या या सादरीकरणाला त्यांना साथ करतायत गायन आणि हार्मोनियमसाठी शुभम खंडाळकर, तबल्यावरती आहेत कौशिक केळकर, बासरीवरती सुनीलजी अवचट, सतार अनिरुद्ध जोशी आणि पढंतची साथ करतायत श्रुती पत्की. यानंतर ते एक गझल आणि त्यालाच जोडून एक तालातली सरगमही सादर करणार आहेत. मुळामध्ये सरगम हा उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातला एक प्रकार आहे. स्वरांच्या तालबद्ध रचनेला सरगम असं म्हणतात आणि कोणत्याही रागामध्ये जेव्हा स्वरांची मालिका आपल्यासमोर शब्दविरहित पद्धतीने प्रस्तुत होते तेव्हा त्याला सरगम असं म्हणतात. तेरी महफिल में किस अंदाज से बैठा है दीवाना, तेरी महफिल में
किस अंदाज से बैठा है दीवाना, जुबां खामोश है लेकिन नजर कहती है अफसाना। रोशन कदम कदम पे है फूलों के कुंख में, रोशन कदम कदम पे है फूलों के कुंख में, बादे सबाए नाज से रक्सा तेरे लिए। नजर ऊंची की तो दुआ बन गई, नजर नीचे की तो हया बन गई, नजर तिरछी की तो अदा बन गई, नजर फेर ली तो क़ज़ा बन गई। Because of shortage of time, we are finishing my performance here. This was my first ever
कथक सोलो विद द लाइव म्यूजिशियंस। 17 साल से कथक सीखने की कोशिश कर रहा हूँ, ऑन एंड ऑफ। यू मस्ट हैव सीन मी डूइंग बॉलीवुड, बट छुप छुप के मैं कथक करता हूँ फॉर माई सोल। बॉलीवुड में करता हूँ बिकॉज आई हैव टू पे अ लॉट ऑफ बिल्स, बट माई हार्ट इट लाइज इन कथक। श्रुति जी को मैं मिला था कोविड के टाइम पे, एंड शी इज़ बिन अ वेरी ग्रेट सपोर्ट। मैंने अतुल जी को बोला था मुझे मत लीजिए शो में, but he said no, you'll be able to do it, don't worry. And the confidence that all the musicians gave me, Shruti ji gave me, thank you once again. Thanks to all the lovely audience. Thanks to my gurus. I learned Kathak initially from Guru Shama Bhate ji, then महाराज जी के वर्कशॉप में गया तो महाराज जी ने स्पॉट किया मुझे और बोला बेटा जो करना है करो पैसे के लिए, लेकिन कथक मत छोड़ना। एंड दीदी ने बोला, शाश्वती दीदी has been the, I told her many times, I don't think I can pursue anything in Kathak, but she's been a great support. And of course, my mother who's here, she's my biggest fan. When I told her when I was 9 years old, I told her I want to be a choreographer. She said, definitely. So that is the kind of support she's given me all my life. Thank you, Mom. Thanks to my sister who's shooting the video. And thank you, Atul ji. Radhe Radhe. देवेश मिरचंदानी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांना आज साथ करत होते शुभम खंडाळकर, कौशिक केळकर, सुनीलजी अवचट, अनिरुद्ध जोशी आणि श्रुती पत्की. सर्व कलाकारांचं मनापासून धन्यवाद. मंडळी, यानंतर गुरुवर्य पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा निमित्त साधून फाउंडेशननी त्यांच्यावरती केलेली एक ध्वनिचित्रफीत पारिजात फुलला ही आपण पाहणार आहोत. दोन्ही बाजूंच्या पडद्यांवरती ती आपल्याला बघता येईल. वर्षा ऋतूतील एक प्रसन्न सकाळ. रात्रभर कोसळलेल्या पावसानंतर स्वच्छ शांत झालेली धरा. पहाटेच्या गारव्यात अलगद मिसळलेला पारिजातकाच्या फुलांचा मंद सुगंध. शुभ्र पांढऱ्या पण टपोऱ्या पारिजाताचा सडा पडलेला असतो आणि या सगळ्या विहंगम दृश्याला आकाशवाणीच्या प्रसारणाची साथ. वाऱ्याची शांत झुळूक आपल्यासोबत एका प्रसन्न शांतचित्त गायिकेच्या तानेची लकेर घेऊन येते. पद असतं अंगणी पारिजात फुलला आणि गायिका असतात जयमालाबाई शिलेदार. संगीत नाटक हाच ध्यास किंबहुना श्वास असलेल्या जयमालाबाई. पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव, नारायणराव जाधव या नाटक वेड्या पित्याची तितकीच संगीत नाट्यप्रेमी अशी ही सुकन्या. संगीत नाटकावर मनापासून प्रेम असल्यामुळे अगदी दैवताप्रमाणे असणाऱ्या बालगंधर्वांची नाटकं प्रमिला अगदी लहानपणापासून भक्तिभावाने पाहत असे. संगीत कलेचा वारसा प्रमिलेला घरातून मिळाला होता, त्यामुळे आपसुकच बालगंधर्वांच्या गायन शैलीकडे ती लहानपणापासूनच आकृष्ट झाली होती. बालगंधर्व जसे गातात, जे काही गातात ते अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकून आत्मसात करावं हा छंदच प्रमिलेला जडला होता.
तो काळ स्त्रियांनी नाटकात कामं करण्याचा नव्हता. पण आदरणीय हिराबाई बडोदेकरांच्या प्रभावी गायनाने हळूहळू जनमानसात स्त्री गायिकांबद्दल आदर वाढत होता. आणि हाच धागा घेऊन स्त्रियांना संगीत शिक्षण आणि त्यातूनही नाट्यसंगीताचं शिक्षण मिळालं पाहिजे या नारायणराव जाधवांच्या क्रांतिकारी विचारातूनच प्रमिला वयाच्या 11व्या वर्षीपासूनच बेळगाव मुक्कामी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या स्त्रियांची संगीत शिक्षिका बनली आणि हे पद तिने अगदी शेवटपर्यंत भूषवलं. दूते नसे हे मला सोबतच भासे मला सोबतच भासे मला सोबतच भासे मला सोबतच भासे मला सोबत. याच काळात गोविंदराव टेंब्यांनी 1942 मध्ये प्रमिलेचं गाणं ऐकून तिला वेषांतर नाटकातील राजकन्या सुनंदा या भूमिकेसाठी विचारलं आणि प्रमिलेचं संगीत रंगभूमीवर पदार्पण झालं. पुढे राजाराम संगीत मंडळीच्या गंगारामपंत लोंढ्यांनी उत्तम गाणाऱ्या या मुलीला घेऊन संगीत शारदा केलं पाहिजे असं ठरवून टाकलं आणि प्रमिलेच्या वाट्याला शारदा आली. गणपतराव बोडसांसारख्या शिस्तप्रिय दिग्दर्शकाची तालीम तिला लाभली. किर्लोस्कर नाटक कंपनीच्या शिस्ती बरहुकूम शारदेची भूमिका आणि गाणी घोटवून घेतली गेली. प्रमिलेची शारदा अतिशय गाजली. पुढे त्या काळातल्या प्रख्यात गायक नटांसोबत काम करण्याची संधीही तिला मिळाली. 1842 मध्ये सांगलीत विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे 1942 हे वर्ष मराठी रंगभूमीचं शतसंवत्सरिक वर्ष म्हणून दिमाखात साजरं करायचं ठरलं. विविध कंपन्यांमधली मातब्बर नटमंडळी एकत्र आली आणि देवल मास्तरांचं संगीत शारदा करायचं ठरलं. शारदेच्या भूमिकेत होती प्रमिला आणि इंदिरा काकूंच्या भूमिकेत होते साक्षात नटसम्राट बालगंधर्व. प्रमिलेच्या भूमिकेचं बालगंधर्वांनी भरभरून कौतुक केलं आणि पुढे अनेक नाटकांची तयारीही करवून घेतली. पुढे स्वयंवरच्या एका प्रयोगात बालगंधर्वांचा आवाज अचानक बसला. खेळ थांबता कामा नये म्हणून बालगंधर्वांच्याच सांगण्यावरून ताबडतोब प्रमिलेला पाचारण करण्यात आलं आणि रुक्मिणी उभी राहिली. बालगंधर्वांच्या गायकीची मोहिनी त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली होती. प्रमिलेलाही त्यांच्या गायकीचं विशेष आकर्षण वाटत होतं. शब्दांची फेक, स्वरांचे लगाव, स्पष्ट, शुद्ध आणि मोकळा आकार, आकर्षक अवरोही तान, बालगंधर्वांचे हे सगळे गुण जपले गेले पाहिजेत, अंगी बाणवले पाहिजेत, हेच ध्येय मनाशी बाळगून प्रमिलेची वाटचाल चालू असताना डॉक्टर भालेरावांच्या नाट्य महोत्सवामध्ये तिची भेट जयराम शिलेदारांशी झाली. शालीन कुलीन सौंदर्य, प्रसन्न हास्य, शुद्ध आणि प्रगल्भ गाणं या प्रमिलेच्या गुणांची तितक्याच तडफदार अशा आवाजाच्या उमद्या गायकीच्या आणि गंधर्व भक्तीमध्ये रमवून गेलेल्या जयरामांना भुरळ पडली आणि प्रमिलेची जयमाला जयराम शिलेदार झाली. अरे वेड्या मना तळमळती, अरे वेड्या मना तळमळती, उगीच काय असा हळहळती, उगीच काय असा हळहळती, प्रथम हसले ती मना तळमळती, अरे वेड्या मना तळमळती, अरे वेड्या मना तळमळती, मना तळमळती, मना तळमळती. ऐन सुखाच्या समजी भीती, ऐन सुखाच्या समजी भीती, ऐन सुखाच्या समजी भीती, धरून कसे बसले ती भीती, धरून कसे बसले ती, प्रथम बसले ती मना तळमळती. जयराम आणि जयमाला शिलेदार यांचे हे नाट्यानुबंध जुळण्याआधी 1 ऑक्टोबर 1949 रोजी
मराठी रंगभूमी पुणे या संस्थेची त्यांनी स्थापना केली. काळ थोडा कठीण होता. महाराष्ट्रात नाटक कंपन्यांची वानवा नव्हती, पण मूकपट आणि मग बोलपटांचं आगमन होत होतं. हळूहळू संगीत नाटक मागं पडतंय की काय असं वाटत असतानाच मराठी रंगभूमी पुणे या संस्थेनी पुन्हा जोमानी प्रयोग सुरू करून संगीत नाटकाला जणू संजीवनीच दिली. सुरुवातीला सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ अशी पारंपरिक नाटकं तर केलीच, पण शाकुंतल, रामराज्य वियोग, द्रौपदी अशी कित्येक दिवस रंगभूमीवर न आलेली नाटकंही अशा काही श्रद्धेने केली की जणू संगीत नाटकांनी कात टाकली असावी आणि मराठी रंगभूमीच्या प्रयत्नांनी तिला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं. अमुच्या कुळीचे गंधर्व दैवत अशा श्रद्धेनी, आदरानी गंधर्वांची परंपरा जपण्याचं आणि पुढे नेण्याचं जणू व्रतच शिलेदार दाम्पत्याने घेतलं. केवळ पौराणिक किंवा पारंपरिकच नव्हे, तर मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब, मला निवडून द्या, गा भैरवी गा, प्रतिष्ठित भामटे, बाजीराव मस्तानी अशी वेगवेगळ्या विषयांची, वेगळ्या ढंगांची ही नाटकं यशस्वी करून दाखवली. वेगवेगळ्या शहरांमध्ये मुक्कामी दौरे करून केवळ नाट्यप्रयोगच नव्हे, तर नाट्यसंगीताच्या स्वतंत्र मैफिली कराव्या, नाट्यसंगीताचं शिक्षण देऊन नव्या पिढीला आपल्या परंपरेकडे आकृष्ट करावं, हे जणू जयमालाबाईंचं नवं ध्येयच बनलं होतं. शिलेदारांच्या पुढच्या पिढीला हे बाळकडू अगदी सुरुवातीपासून न मिळतं तरच नवल. कीर्ती, लता आणि सुरेश यांनी शिलेदारांच्या नावलौकिकाला साजेसं 3 शिलेदारांचं सौभद्र साकारलं आणि मराठी रंगभूमीचं दुसरं पर्वच जणू सुरू झालं. त्यात मुलांकडून कामं बसवून घेणं, त्यांचा कपडेपट सांभाळणं, ही सगळी कामं खुद्द जयमालाबाईंनी अगदी कौतुकानं पार पाडली. व्रतस्थ वृत्ती, जुन्याची कास न सोडता नव्याचा ध्यास धरणं, हे मराठी रंगभूमीचे गुण नव्या पिढीनंही जपले. कीर्ती, लता यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवात भरच घातली. तत्कालीन समीक्षक, विचारवंत, लेखक आणि अर्थात मायबाप रसिकांनीही या नव्या पिढीचं खूप कौतुक केलं. जयमालाबाईंचा संसार हा अशा रीतीने फक्त त्यांचा न राहता नाट्य संसार झाला होता. पण त्यांनी संसाराचं नाटक कधी होऊ दिलं नाही. कितीही संकट आली तरी सतत हसतमुखाने त्या संकटांना सामोरं जाणं हा जयमालाबाईंचा सगळ्यात मोठा गुणविशेष होता. व्यावसायिक गणितं, व्यवहार, आर्थिक, मानसिक, शारीरिक चिंता या सगळ्यावर त्या हसतमुखाने आणि स्वामी नामाच्या सहाय्याने नेहमीच मात करत आल्या. म्हणून तर हृदयावरच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा स्वर लावण्यापासून अभ्यास सुरू करणाऱ्या जयमालाबाई आम्हाला परमवंदनीय वाटतात.
जयराम शिलेदारांच्या देहावसानानंतरही त्या खंबीरपणे मराठी रंगभूमी पुणे या त्यांच्या संस्थेचं कार्य करत राहिल्या. गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टची स्थापना करून त्यामार्फत नव्या पिढीला पुन्हा संगीत नाटकांकडे आणण्यासाठी आणि संगीत नाटकांचा हा अमूल्य ठेवा नव्या पिढीकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने नवनवे उपक्रम करत राहिल्या. जुन्या संगीत नाटकांचे प्रयोग नव्या पद्धतीने करणं, नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणं, त्यासाठी संगीत नाट्य प्रशिक्षण शिबिरं घेणं, हे सगळं काही त्या वयाच्या 75तही उत्साहाने करत होत्या. या सगळ्या प्रवासात त्यांना रसिकांची भरभरून दाद मिळत गेली. मास्टर कृष्णराव, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या मातब्बर गुरुजनांकडून मिळालेलं मार्गदर्शन हा त्यांच्या आयुष्यातला विशेष भाग्ययोग होता. अनेकविध संस्थांनी त्यांना गौरवांकित केलं. शासन दरबारीही खूप मोठा आदर त्यांना प्राप्त झाला. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. या सर्व मानसन्मानांचा कळसाध्याय गाठला गेला तो संगीत नाटक अकादमीने भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते केलेला सन्मान आणि 2013 मध्ये प्राप्त झालेला पद्मश्री पुरस्कार यांनी. श्रीमती जयमाला जयराम शिलेदार, रंगमंच. जयमालाबाईंच्या गाण्यातली ही जी आर्तता आहे, आर्जव आहे, स्वर अन स्वर त्यातला कण अन कण हा भक्तिरसाने भारलेला आहे, भरलेला आहे. या सगळ्याच्या मागे त्यांची निष्ठा, त्यांची भक्ती, त्यांचं समर्पण आणि परमेश्वराची त्यांच्यावर असलेली कृपा. जे काय होईल आणि जे काय होतंय ते सगळं स्वामी घडवतायत, स्वामी करतायत, ही प्रत्येक क्षणी त्यांची धारणा होती. घरून मिळालेले संस्कार असतील किंवा त्यांचा स्वतःचा जो स्थायी भाव होता, म्हणजे त्यांची झालेली जडणघडण आणि त्यांचा स्वभाव, हा क्षणोक्षणी आणि श्वासाश्वासागणिक परमेश्वराला मानणारा होता. इतके आयुष्यामध्ये चढ उतार आले, कित्येक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. परीक्षा पाहणारे जे आयुष्यातले क्षण होते हे थोडे नव्हते, खूप होते. कधी त्याचा उल्लेख केला नाही, कधी त्याचं भांडवल केलं नाही आणि कधी त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं नाही, त्यांच्याकडची प्रसन्नता कमी झाली नाही. आणि ह्या सगळ्याच्या मागे एकमेव कारण म्हणजे त्यांची स्वामींवर असलेली निष्ठा, संपूर्ण शरणागती. सगळ्यात खास पुरस्कार म्हणजे साक्षात बालगंधर्वांच्या हातून मिळालेली गणपतीची मूर्ती. हा गणपती बाप्पा पुढे त्यांची पावलोपावली पाठराखण करत राहिला. किती किती चढ उतार येऊन गेले. विविध अनुभवांनी आयुष्य समृद्ध झालं. यशानं त्या कधी हुरळून गेल्या नाहीत आणि अपयशानं खचून थांबल्या नाहीत. जयमालाबाईंचं आयुष्य म्हणजे समृद्ध परंपरेने नटलेल्या संगीत रंगमंचाचा दिमाखदार मखमली पडदाच आहे. या पडद्याला त्यांनीच निभावलेल्या अनेकविध भूमिकांची नक्षीदार झालर आहे. या पडद्याच्या आत अनेक सुखदुःखांच्या, अनेक नाट्यमय प्रसंगांची संहिता आहे. पडद्याच्या बाहेरच्या बाजूला बसून आपण फक्त त्याचं वैभवशाली रूप पाहतो आणि बाईंच्या निखळ निरागस हास्याने मिळणारी ऊर्जा आपल्या मनात साठवतो. हे सदाफुलीसारखं हास्य लौकिक अर्थाने 8 ऑगस्ट 2013 रोजी लोप पावलं खरं, पण चैतन्य रूपानं आजही त्यांच्या प्रत्येक पदात, प्रत्येक स्वरात जाणवतं. निकोप, निर्मळ, पण तरीही भल्या भल्यांना न गवसणारा असा दिव्य षड्ज त्यांना लाभला होता. आजही तो षड्ज दीपस्तंभासारखा आम्हा शिष्यांना
आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरतो आहे. ज्यांचा अवघाची संसार सुरांचा झाला होता, त्या परम आदरणीय जयमालाबाई शिलेदार अर्थात आम्हा सर्वांच्या लाडक्या नानी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सूरमहती फाउंडेशनचा मानाचा मुजरा